नमस्कार. खाऊ संस्कृती किचन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मी सुजाता अनिल भालेकर. खाऊ संस्कृती किचन या माझ्या चॅनलला आज 1 महिना पूर्ण झाला आहे. युट्यूबवर नवीन चॅनल ओपन करताना मनात खूप भीती होती, पण माझ्या फॅमिलीच्या आणि तुमच्या सपोर्टमुळे मला एक नवीन हिंमत मिळाली. त्यासाठी तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. चला तर मग आज आपण आपली नवीन रेसिपी बनवूया. आज बनवणार आहोत बटर मशरूम. बटर मशरूमसाठी लागणारी ग्रेव्ही बनवून घेऊया. त्यासाठी 4 कापून घेतलेले टोमॅटो, लसूण, अद्रक, 1 हिरवी मिरची आणि गरम पाण्यामध्ये भिजवून घेतलेले काजू. आता आपण हे सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याची बारीक पेस्ट करून घेऊया. हे ग्रेव्हीचे वाटण आपल्याला पाणी न घालता वाटून घ्यायचं आहे. या ग्रेव्हीमध्ये काजूसोबत तुम्ही मगजबीही वापरू शकता. वाटणमध्ये घेतलेले काजू मी 2 तास गरम पाण्यामध्ये भिजवून घेतलेले होते. गॅसवर ठेवलेल्या कढईमध्ये मी बटर टाकून घेते. त्यामध्ये थोडंसं तेल घालून घेऊ. ग्रेव्ही करताना बटरऐवजी तुम्ही फक्त तेलामध्ये ग्रेव्ही करू शकता आणि बटर सगळ्यात शेवट भाजी तयार झाल्यानंतर घातली तरीही चालतं. त्याची चव खूप छान लागते. आपण आता त्यामध्ये 2 तमालपत्र घालून घेऊ. त्यानंतर थोडीशी जिरे, सर्व परतून घ्यायचे. त्यानंतर आपण गरम मसाले घालू. 1 तुकडा दालचिनी, 2 मोठी विलायची आणि 4 हिरवी विलायची. हे सर्व आपण परतून घेऊ. हे व्यवस्थित परतून झालं की आपण त्यामध्ये कापून घेतलेला कांदा घालणार आहे. 4 मोठ्या आकाराचे कांदे कापून घेतलेले आहेत मी. कांदा चांगला परतून घेऊ आपण. तोपर्यंत आपण बाजूला मशरूम कट करून घेऊ. अर्धा किलो मशरूम घेतलेले आहेत मी. मशरूम स्वच्छ धुवून मी सुती कपड्याने पुसून घेतलेले आहेत. आता याला आपण कट करणार आहोत. कट करताना आपण त्याला सर्वात पहिला त्याचा देठाचा भाग आपण थोडासा काढून टाकणार आहोत आणि या पद्धतीने मोठ्या मोठ्या आकारात आपण मशरूम कट करून घेणार आहोत. या पद्धतीने आपण सर्व मशरूम कट करून घेऊ. कांदा पाहून घेऊ आपण. कांदा परतून झालेला आहे. आपण त्यामध्ये आता बारीक कापून घेतलेल्या हिरव्या मिरच्या घालू. हिरवी मिरची आणि कांदा परतून घेऊ चांगला. कांद्याने रंग बदलला की आपण त्यामध्ये सुके मसाले घालून घेणार आहोत. कांद्याचा कलर चेंज झालाय. आपण आता यामध्ये सुके मसाले घालू. गॅस बारीक करून घ्यायचा आहे. त्यामध्ये आपण घालणार आहोत थोडीशी हळद, जिरेपूड, त्यानंतर किचन किंग मसाला घातलाय मी 2 चम्मच, 2 चम्मच धना पावडर, 1 छोटा चम्मच लाल पावडर घेतलेली आहे. आपण त्यामध्ये 2 ते 3 हिरव्या मिरच्याही घातलेल्या आहेत. त्यामुळं लाल पावडर आपण थोडी कमी घातली आहे. हे सर्व मसाले आपण परतून घेऊ. मसाले खाली कढईला लागू नये किंवा मग करपू नये म्हणून आपण त्यामध्ये थोडंसं गरम पाणी घालून पुन्हा मसाले चांगले परतून घेऊ. मसाले परतून झाले की आपण त्यामध्ये तयार करून घेतलेलं टोमॅटोचं वाटण आहे ते घालणार आहोत. आता हे वाटण चांगलं परतून घेतलं की आपण त्यावर थोडंसं मीठ घालू. टोमॅटो तेलामध्ये परतत असताना त्यावर लगेच थोडंसं मीठ घातलं की टोमॅटो लवकर परतला जातो आणि ग्रेव्हीला तेल लवकर सुटतं. म्हणून आपण त्यावर थोडंसं मीठ घालून घेतलंय. आता ग्रेव्ही आपण तेल सुटेपर्यंत परतून घेऊ चांगली. ग्रेव्हीला तेल सुटलं की आपण त्यामध्ये थोडंसं गरम पाणी घालू आणि ग्रेव्ही थोडी शिजवून घेऊ. कोणत्याही भाजीची ग्रेव्ही करत असताना
ग्रेव्ही चांगली शिजवून घेणं गरजेचं आहे. त्यामुळे त्यामध्ये गरम पाणी घालून व्यवस्थित हलवून आपण त्यावर झाकण ठेवून ग्रेव्ही शिजवून घेणार आहोत. 2 ते 3 मिनिटं आपण ग्रेव्हीला झाकण ठेवून शिजवणार आहोत. झाकण काढून बघू आपण आता ग्रेव्ही छान शिजल्या गेली आहे. मशरूमच्या अनेक रेसिपी आहेत, पण त्यामधील जर म्हणलं तर बटर मशरूम ही सर्वांच्याच पसंतीची आणि नेहमी केली जाणारी भाजी आहे. तुम्हाला मशरूमची कोणती भाजी आवडते हे मला कमेंट करून नक्की सांगा. आता ग्रेव्हीमध्ये आपण मशरूम घालून घेणार आहोत. मशरूम ग्रेव्हीमध्ये आपण चांगले परतून घ्यायचेत. मशरूम परतून झाले की आपण त्यावर झाकण ठेवून मशरूमला वाफ देऊन घेऊ. मशरूम शिजलेले आहेत. आता यामध्ये आपण थोडंसं मीठ घालून घेणार आहोत. आपण ग्रेव्हीमध्ये थोडं मीठ घातलं होतं, त्यामुळं थोडंसंच मीठ घालणार आहोत. त्यानंतर आपण थोडासा किचन किंग मसाला घालणार आहोत. थोडीशी कस्तुरी मेथी आपण हातावर चोळून घालू. हे सर्व मिक्स करून घेऊन आपण 2 मिनिटं झाकण ठेवणार आहोत. तयार झाली बटर मशरूमची भाजी. आपण आता यावर कापून घेतलेली कोथिंबीर घालणार आहोत. गॅस बारीक करून घेऊन आपण त्यावर बटर घालू. यानंतर भाजीमध्ये आपण क्रीम घालून घेऊ. क्रीम घालताना गॅस नेहमी बारीक करायचा आहे. क्रीम आणि बटर भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचे. भाजी भरपूर क्रीमी झाली आहे आणि भाजीला रंगही छान आलेला आहे. आता आपण तयार झालेली बटर मशरूम भांड्यामध्ये काढून घेऊ. तुम्हाला माझी बटर मशरूम रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आता आपण भाजीवर थोडीशी क्रीम घालून घेऊ. ही भाजी रोटी, नान, फुलका, चपाती कशासोबतही खाऊ शकता. खूप छान लागते. आता भाजीवर सजावटीसाठी आपण थोडीशी क्रीम घालून घेतलेली आहे आणि थोडंसं बटर. तुम्ही ही भाजी नक्की एकदा करून पहा आणि मला कमेंट करून सांगा कशी झाली ती.